नमस्कार मंडळी. रिव्ह्यू बाय दिव्या या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या 14 फेब्रुवारीच्या भागामध्ये सायलीने आता अर्जुनला प्रपोज केलेला आहे आणि अर्जुनने सायलीला, आणि त्यासाठी त्याने एक मराठीमधली कविता केलेली आहे. कविता बघून आता सायली इतकी हरखून गेलेली आहे आणि आता अर्जुन सांगतंय 7 जन्म काय, मला 70 जन्म तुझ्यासोबत राहायचंय. आणि त्यांनी मराठीमध्ये कविता केल्यामुळे सायली म्हणते तुम्ही चक्क मराठीत कविता केलीत. यावरती अर्जुन म्हणतो आत्ता सध्या मी सायली सुभेदार या फॉर्ममध्ये आहे ना, त्यामुळे सायली सुभेदार मराठीत बोलतेय आणि त्यासाठी ही मराठीतली कविता. मग आता सायली ती मराठीतली कविता वाचायला लागते. ज्यावेळेला ती मराठीतली कविता वाचते त्यावेळेला ती खूपच खुश होते. आयुष्याला वेळणारे तू अस्तर व्हावे, आपल्या जगण्याचे भारीसे अत्तर व्हावे. ही कविता वाचल्यावरती आता सायली म्हणते खूपच छान कविता लिहिली आहे आणि याच कवितेचं मी तुम्हाला उत्तर देणार आहे. आणि सायली आता लगेचच ते उत्तर द्यायला, आणि अर्जुनला आता घाई लागलेली असते. काय लिहिलंयस बायको बायको, काय लिहिलंयस? यावरती सायली म्हणते थांबा जरा, धीर धरा. सायली सुभेदार कधी अशा घाईघाई करत नाहीत, त्या एकदम सायलेंट असतात ना, तुम्ही पण सायलेंट व्हा. आणि त्यानंतर त्याचं आता त्याला उत्तरसुद्धा. उत्तरामध्ये तिने असं लिहिलेलं असतं, माझ्या साठीला कोण असावे, पार शेवटी या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर व्हावे. अर्जुनला सुद्धा ही कविता खूप आवडते आणि एकमेकांना कवितेमधूनच आता छानपैकी प्रपोज करतायत. बरं, दुसऱ्या दिवशी अर्जुन सकाळी उठलाय आणि त्यानंतर तो आता किचनमध्ये आलाय. किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवत असताना अस्मिता आणि कल्पना या दोघीजणी तिकडे आलेल्या आहेत आणि दोघीजणी आता इकडे त्याला काहीतरी मुद्दाम चिडवण्याचा प्रयत्न करतायत. अस्मिता म्हणते काय अर्जुन, काय तुझे तर डोळे खूपच सुजलेले दिसतायत. काल काय रात्री झोपला नाहीस की काय? काय तू रात्रभर प्रपोज डे साजरा करत होतास की काय? यावरती आता अर्जुन चिडतो, अस्मिता ताई काय चाललंय तुझं? कल्पना म्हणते अरे ती तर तुझी मस्करी करतेय ना, चाललंय काय तुझं? यावरती तो सांगतो काही नाही, ब्रेकफास्ट बनवतोय ना मी. यावरती तो सांगतोय की आणि मी चॉकलेटसुद्धा बनवतोय, आज चॉकलेट डे आहे की नाही, तर सायलीसाठी मी स्वतःच्या हाताने चॉकलेट बनवणार आहे. म्हणजे सायली सुभेदार होणं हे काही सोपं नाहीये. त्यावरती मग आता कल्पना म्हणते कळलं ना, सायली सुभेदार होणं सोपं नाहीये, म्हणजे तू कबूल करतोस ना की तुझ्यापेक्षा सायलीचं काम हे जास्त महत्वाचं आहे. यावरती तो म्हणतो असं कुठे मी म्हटलंय, मी फक्त इतकंच म्हटलंय की सायली सुभेदार होणं अवघड आहे, पण म्हणून मला जमणार नाही असं थोडी आहे. मला जमतं सगळं, अर्जुन सुभेदारला काही जमत नाही असं काहीच नाहीये. असं दोघांचं बोलणं चालू असताना सायली तिकडे येते आणि काय काय बोलणं चाललंय असं विचारायला लागते. त्यावरती अर्जुन एकदम गप्प बसतो आणि त्यानंतर ती म्हणते ठीक आहे, मी काही फारसं विचारणार नाहीये. जर तुम्हाला नाही सांगायचं ना तर नका सांगू. तू काही प्रायव्हेट पण असतं ना. असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणते बघितलंस अर्जुन, ही असते सायली. आता जर का तुला मी म्हटलं असतं ना की आम्ही काहीतरी प्रायव्हेट बोलतोय, तर तू 10 वेळा काय बोलताय काय बोलताय काय बोलताय असं विचारत बसला असतास. असं म्हणत आता इकडे अस्मिता त्याला चांगलंच चिडवते. बरं, हे सगळं चालू असताना अर्जुन म्हणतो चला पटापट मी छानपैकी काहीतरी ब्रेकफास्टसाठी बनवतो, तुम्ही खाऊन जा. इकडे तोपर्यंत आता साक्षी आलेली आहे सचिनकडे. तिला ॲक्च्युली समजलंय की सचिन आपल्याला फसवतोय आणि हा अस्मिताचा नवरा आहे, पण तरीसुद्धा ती एकदम शांत आहे आणि ती मागून येऊन आता सचिनच्या इथे उभी आहे. सचिन आपला मोबाईल लगेच लपवतोय, तो घाबरलेला आहे. त्यावरती ती म्हणते घाबरू नको सचिन, त्या दिवशी मी तुझा मोबाईल बघितला म्हणून प्रत्येक वेळेला तुझा मोबाईल बघायला मागेन असं काही नाहीये. मी काही तुझा मोबाईल मागत नाहीये. त्या दिवशी मी चुकले, पण ठीक आहे, पुन्हा पुन्हा अशी चूक नाही होणार. असं म्हणत ती आता त्याच्या जवळ येते आणि त्यानंतर मनातल्या मनात ती विचार करते मला माहितीये सचिन, तू मला फसवतोयस. त्या दिवशीसुद्धा तू खोटं बोलत होतास आणि आजसुद्धा तू खोटं बोलतोयस. आणि तिला प्रियाचं वाक्य आठवतं की हा सचिन आहे ना, सचिन, हा सचिन आता अस्मिताचा नवरा आहे, माझ्या नंडेचा नवरा आहे. अगं, तू अस्मिताचा नवरा आहे आणि तुला फसवतोय. आणि हे वाक्य तिच्या डोक्यात फिट बसलेलं आहे. पण तरीसुद्धा ती रिॲक्ट होत नाहीये, कारण ती विचार करते मला जरी माहिती असलं की तू अस्मिताचा नवरा आहेस, तरी मी तुला आत्ता कोणासोबत शेअर करणार नाहीये. मग ती अस्मिता असू तर कोणी असू, तू फक्त माझा आहेस आणि माझाच आहेस. आणि म्हणून ती काहीच त्याला बोलत नाहीये. पहिल्यांदा साक्षी आता इकडे हतबल झालीये. आत्तापर्यंत भल्याभल्यांना हरवणारी साक्षी सचिनच्या प्रेमापुढे पूर्णपणे हरलेली आहे. पण सचिन मात्र तिला फसवतोय. इकडे तोपर्यंत आता चैतन्य आलंय आणि चैतन्य म्हणतो अरे वा, काय चाललंय तरी काय, निघायचंय ना आपण, सायली बहिणी आपल्याला आज SK कन्स्ट्रक्शनच्या साईटवरती जायचंय. सायली म्हणते हो भाऊजी चला मी तयार आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो ST कन्स्ट्रक्शनच्या साईटवरती जायची काय गरज आहे, ऑफिसला जा डायरेक्ट तुम्ही. यावरती चैतन्य सांगायला लागतो अरे आम्हाला जो माणूस भेटणार आहे ना तो त्या साईटवरती भेटणार आहे आणि म्हणून आम्हाला तिकडे जायला लागणार आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो पण बायको तू तिकडे जायचं नाहीये, चैतन्याला जाऊ दे,
दे, तू नको जाऊस तिकडे. कन्स्ट्रक्शन साईटवरती विटा वगैरे पडत असतात, काही हे नसते, काही डोक्याविक्याला लागलं तर, त्यामुळे तू काही जायचं नाहीयेस. यावरती सायली म्हणते, अजिबात नाही, मी जाणार आहे म्हटलं ना. अर्जुन तिला समजवतो जास्तच हायपर झालाय आणि हायपर होता होता त्याने आता तिथे असलेल्या गरम पातेल्याला हात लावलाय आणि त्याच्या हाताला चटका बसलाय. लगेच सायली धावत गेलीये, त्याचे हात थंड पाण्यात बुडवते आणि काय चाललंय तुमचं, किती घाईघाई करताय असं म्हणत अर्जुनच्या हाताला फुंकर मारतेय. त्यावरती चैतन्य म्हणतो, झालं म्हणजे? जरा अर्जुनला चटका काय बसला, सायली सुभेदार म्हणजे अर्जुन सुभेदारच्या भूमिकेमधनं पुन्हा आपल्या भूमिकेमध्ये गेल्याच म्हणायच्या, असं म्हणत चैतन्य थट्टामस्करी करतोय. आणि त्यानंतर मग आता इकडे सायली आपली फाईल घेते आणि फाईल घेऊन तिकडून निघालेली आहे. ज्या वेळेला सायली फाईल घेते त्यावेळेला काल अर्जुनने लिहिलेलं ते कवितेचं पान खाली पडतं आणि त्यानंतर मग आता चैतन्य लगेचच बोलायला लागतो की सायली वहिनी हे काय, सायली वहिनी हे काय आहे. त्यावरती आता सासूमीन आता म्हणते, गुलाबी लेटर आहे म्हणजे काहीतरी अर्जुननेच प्रपोज केलेलं असणार आहे. लगेचच चैतन्य ते पेपर घेतो. पेपर घेऊन चैतन्य वाचायला लागतो त्याच्यामधली कविता जी अर्जुनने लिहिलेली आहे आणि त्याच्यावरती जे सायलीने उत्तर लिहिलेलं आहे, दोन्ही कविता तो अगदी मनसोक्त वाचायला लागलेला आहे. आणि आता तो कविता वाचून सगळ्यांच्या समोर दाखवतोय. सगळेजण आता इकडे सायली आणि अर्जुन यांना चिडवायला लागलेत आणि खो खो हसायला लागलेले आहेत. अर्जुन सायली दोघंजण लाजलेले आहेत आणि त्यावरती मग अस्मिता म्हणते, सकाळी आम्ही तुला म्हटलो की काय तुम्ही प्रपोज डे साजरा केलात का, तर माझ्यावरती किती चिडलास, नाही आम्ही काही नाही साजरा केला, असं तसं हे ते. मग हे काय आहे रे अर्जुन, म्हणजे प्रपोज डे साजरा केलात आणि मला कशाला सांगायला घाबरतोयस, असं म्हणत आता इकडे अस्मिता त्याला परत चिडवायला लागलेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता अर्जुनला इकडे चैतन्य म्हणतोय, वा वा, आपण अर्जुन तू सायलीच्या भूमिकेत गेल्यावरती मराठी कविता तर अगदी उत्तमच केलेली आहेस. यावरती प्रताप म्हणतो, इर्षाद इर्षद, खरंच तुझं खरं कौतुक. कौतुक असं म्हटल्यावरती सगळेच जण आता छानपैकी दोघांना चिडवतायत आणि त्यानंतर सायलीने दिलेलं उत्तर सुद्धा तो वाचतोय आणि सगळेच जण खूपच खुश झालेले आहेत. आणि आता दोघांना चिडवण्यासाठी सगळेच जण पुढे आलेले आहेत. सायली अर्जुन चक्क लाजतायत. आणि त्यानंतर सायली आता आपल्या कवितेचं ते पान चैतन्याकडून हिसकावून घेते आणि आपल्या पेपरमध्ये पुन्हा ठेवून देते आणि चैतन्य भाऊजी चला आपल्याला निघायचं आहे ना, असं आता म्हणायला लागते. सगळेच जण इकडे तिकडे पाहत आहेत आणि त्यानंतर सायली आता फाईल घेऊन बाहेर पडलेली आहे आणि अर्जुन इकडे आता आपलं चॉकलेट बनवण्याची तयारी करतोय. सायली म्हणते, चला चैतन्य भाऊजी लवकर. चैतन्याला अर्जुन सांगतोय, जा लवकर जा. त्यानंतर हे दोघं निघून गेल्यावरती मग आता अर्जुन सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट देतोय आणि त्यानंतर मग आता तो चॉकलेट बनवण्याची तयारी करतोय. पण त्याला काही चॉकलेट बनवण्यामध्ये यशच येत नाहीये. म्हणजे सगळं सामान तर आणलंय, नेटवरून रेसिपी पण बघितलेली आहे, पण त्याचं काही जमतच नाहीये. तितक्यात तिथे कल्पना आली. काय रे अर्जुन, काय झालंय. यावरती अर्जुन म्हणतो, मम्मा बघ ना, म्हणजे मी खरं तर चॉकलेट बनवण्याची तयारी करतोय, सगळं सामान तर आहे, सगळे शस्त्र काढून ठेवलेत, पण लढायचं कसं हेच माहीत नाहीये. यावरती ती म्हणते, काय लढायला कुठे चाललायस, आणि हे काय, हे तुझं बटर मिल्क आणि हे सगळे शस्त्र तू म्हणतो. अगं हो, म्हणजे मी सामान काढलंय, रेसिपी बघितलीये, पण कसं करायचं काही माहीतच नाहीये ग, काही कळायला मार्गच नाहीये. असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते, अरे काम कर ना, नुपूरला फोन लाव ना. यावरती तो म्हणतो, नुपूरला. यावरती ती सांगते, अगं अरे हो, म्हणजे तिच्या इतकं चॉकलेट कोणी छान बनवू शकत नाही, तिच्या इतकी प्रत्येक गोष्ट छान कोणी बनवू शकत नाहीये. आपण एक काम करूया, आपण नुपूरला कॉल करूया, ती तुला कदाचित या सगळ्यामध्ये मदत करू शकेल. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग लगेचच लावू बरं. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच इकडे कल्पना नुपूरला कॉल लावते आणि नुपूरला ती अर्जुनबरोबर बोलायला देते. त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, मी खरं तर चॉकलेटची सगळी रेसिपी पण काढलीये आणि सगळं सामान पण काढलंय, पण खरं सांगू का, तर मला इथे काहीच कळत नाहीये की बनवायचं कसं. यावरती ती सांगते, हे बघ, तू प्रेमाने चॉकलेट बनवायला गेलायस, पण तुझ्या मनामध्ये भीती आहे आणि हे की कसं होईल चॉकलेट, कसं होईल, मग ते नीट होणारच नाही. तू जिच्यासाठी चॉकलेट बनवतोय ना, तिचं डोळे बंद कर, तिचा चेहरा डोळ्यासमोर आण आणि त्यानंतर मग आता चॉकलेट बनवायला लाग, बघ कसं पटकन चॉकलेट होईल ते. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आणि नुपूरनी सांगितलेला नुसका तो ट्राय करतो, डोळे बंद करतो आणि खरंच सायलीला समोर बघितल्यावरती त्याला आता एकदम फ्रेश वाटतं आणि तो सांगायला लागतो, हो, ही तर रेसिपी अगदी, ही तर ट्रिक तुझी खूपच युक्तिदायक आहे ग, म्हणजे मी ज्यावेळेला डोळे बंद केले आणि माझ्या बायकोला पाहिलं त्यावेळेला पटकन चॉकलेट बनवण्याची मला आता ही आलेली आहे. त्यावरती नुपूर म्हणते, तेच तर,
आपल्या मनात जे भाव असतात ना तेच आता जेवण करण्यामध्ये उतरतात आणि म्हणूनच जेवण करताना नेहमी किंवा काही करताना प्रसन्न असावं. खरं तर हे बनवणं ही माझी नवशक्ती आहे, म्हणजे मी या सगळ्यांमध्ये आता ती थेरपी म्हणून वापरते, असं म्हणत नुपूर आपल्या किचनमधून बोलतेय आणि तिने झटक्यात अर्जुनला कसं बनवायचे हे सांगितलंय. बोलता बोलता अर्जुनने चॉकलेट बनवलेत, पण मोल्डमध्ये टाकलेत सुद्धा. प्रिया इकडे आलेली आहे. प्रिया हे सगळं पाहतेय आणि सायलीसाठी बनवलेत का चॉकलेट? मी ही चॉकलेट सायलीपर्यंत पोचूच देणार नाहीये, असं तिने आता कारस्थान करायचं ठरवलेलं आहे. पण आता प्रियाची कारस्थानं फोल ठरणार आहेत, कारण आता चॉकलेट डेच्या दिवशी सायलीने स्वतः टेडी बनून एंट्री केलेली आहे आणि टेडी बनून अर्जुनला आता इकडे हॅपी व्हॅलेंटाईन्स डे असं म्हटलेलं आहे आणि अर्जुनला टेडी बनून हग केलंय. नवरबा असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, तू सुधारणार नाहीस ना? सायली म्हणते, मग तुम्ही सुद्धा याच्या आधी असंच करायचात ना? मग अर्जुन सुभेदारच्या भूमिकेमध्ये मला हेच करायला पाहिजे आणि छानपैकी आता टेडी घालून अर्जुनला तिने सरप्राईज दिले. अशाच प्रकारचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.